नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएडमधील लिंगभाव, शाळा आणि समाज या विषयातील हुंडाबंदी कायदा 1966 सविस्तर चर्चा, डावरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961 डिटेल्ड डिस्कशन या टॉपिकविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत। चला तर पाहूया हुंडाबंदी कायदा 1961 सविस्तर चर्चा, डावरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961 डिटेल्ड डिस्कशन। प्रस्तावनेमध्ये दिलेले पहा, हुंडाबंदी कायदा 1961 डावरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961 हा भारतातील हुंडा प्रथेविरुद्ध आणलेला एक कठोर कायदा आहे। भारतात हुंडा प्रथा अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे, जी विशेषतः महिलांच्या सन्मानावर आणि त्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम करते। हुंड्यामुळे अनेक वेळा विवाहपूर्व आर्थिक तणाव, विवाहित महिलांवरील अत्याचार आणि हुंड्यासाठी छळ व हत्या यासारख्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे। त्यामुळे हुंडा देणे किंवा घेणे हा दंडनीय अपराध ठरवण्यासाठी हुंडाबंदी कायदा 1 मे 1961 रोजी लागू करण्यात आला होता। कायद्याचा उद्देश आणि गरज। हुंडा म्हणजे काय? हुंडा म्हणजे वधूच्या कुटुंबाकडून वराच्या कुटुंबाला रोख पैसे, दागिने, मालमत्ता, वाहने, सोनं चांदी, गृह उपयोगी वस्तू किंवा इतर कोणतेही आर्थिक लाभ देणे होय। हा व्यवहार थेट किंवा अप्रत्यक्षरित्या केला जातो। हुंड्याचा व्यवहार विवाहाच्या आधी, विवाहाच्या वेळी किंवा विवाहानंतर कधीही केला जाऊ शकतो। कायद्याची गरज का पडली? तर महिलांवरील अत्याचार वाढणे। हुंड्यासाठी विवाहित महिलांना मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत असे। हुंड्यासाठी हत्यांची वाढती संख्या। हुंडा न दिल्यास अनेक महिला जिवंत जाळल्या जात किंवा आत्महत्या करण्यास त्यांना प्रवृत्त केल्या जात होते। महिलांचे आर्थिक शोषण। अनेक कुटुंबे हुंडा देण्यासाठी कर्जबाजारी होत, ज्यामुळे कुटुंबावरचा आर्थिक भार वाढत जातो। हुंडाबंदी कायद्याच्या महत्त्वाच्या तरतुदी काय ते पाहूया। नंबर 1, हुंड्याची व्याख्या कलम 2 नुसार। हुंडा म्हणजे काय? हुंडा म्हणजे विवाहाच्या वेळी किंवा त्याआधी किंवा नंतर दिली जाणारी संपत्ती, रोख रक्कम, मालमत्ता, मौल्यवान वस्तू इत्यादी होय। हुंडा देणे किंवा घेणे बंधनकारक करणे हा कायद्याने गुन्हा आहे। हुंडा आणि भेट यामधील फरक। विवाहानंतर प्रेमाने किंवा आपुलकीने दिलेल्या भेटी, गिफ्ट्स आणि हुंडा यामध्ये फरक आहे। जर भेटीवर विवाहित स्त्रीचा पूर्ण अधिकार असेल आणि ते ऐच्छिक स्वरूपाचे असतील तर त्यास हुंडा मानले जात नाही। नंबर 2, हुंडा घेणे, देणे आणि त्यास प्रोत्साहन देणे गुन्हा आहे कलम 3 व 4 नुसार। हुंडा घेणे किंवा देणे हा गुन्हा आहे। जो कोणी हुंडा घेईल, देईल किंवा त्यास प्रोत्साहन देईल त्यास 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 15,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। हुंडा मागणे देखील गुन्हा आहे। हुंडा मागणाऱ्या व्यक्तीस 6 महिन्यांपासून 2 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 10,000 रुपये दंड होऊ शकतो। त्याच्यानंतर तिसरं, हुंडाबळी विरोधातील संरक्षण कलम 8 अ व भारतीय दंडसंहिता कलम 304 बी। जर विवाहित स्त्रीचा विवाहानंतर 7 वर्षाच्या आत संशयास्पद मृत्यू, साधारणतः जळून मरणे किंवा आत्महत्या झाली आणि त्यास हुंड्यामुळे छळ जबाबदार असेल तर पती आणि त्याच्या कुटुंबियावर हुंडाबळीचा गुन्हा, डावरी डेथ दाखल करता येतो। हुंडाबळीसाठी शिक्षा आहे 7 वर्षापासून जन्मठेपेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। त्याच्यानंतर चौथं आहे, विवाहित स्त्रीच्या संपत्तीवरील हक्क कलम 6 नुसार। हुंड्याच्या स्वरूपात जे काही मुलीला मिळते त्यावर तिचा पूर्ण हक्क आहे। जर पती किंवा सासरच्या लोकांनी ते परत केले नाही तर त्यांना 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो। विवाहानंतर हुंडा म्हणून दिलेली कोणतीही वस्तू तातडीने नववधूच्या ताब्यात द्यावी लागते। 5, हुंडा प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रक्रिया कलम 7 आणि 8। गुन्ह्याची तक्रार कोठे करावी? पीडित व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबातील कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार करू शकते। गुन्हे न्यायालयात कोण दाखल करू शकते? जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी किंवा तक्रारदार। गुन्ह्याचा प्रकार। हुंडाबंदी कायद्याखालील गुन्हे संज्ञेय म्हणजेच दखलपात्र कॉग्निजेबल आणि अजामीनपात्र नॉन बेलेबल असतात। विशेष न्यायालयात जलद गतीने खटले चालवले जातात। तिसरं, हुंडाबंदी कायद्याचे प्रमुख बदल। कायद्यामधील प्रमुख बदल आणि सुधारणा। इसवी सन 1984 मधील सुधारणा। हुंड्याची व्याख्या अधिक स्पष्ट करण्यात आली। हुंडा घेतल्यास किमान 5 वर्षाची शिक्षा बंधनकारक करण्यात आली। इसवी सन 1986 मधील सुधारणा। हुंड्यासाठी छळ आणि मृत्यू किंवा दहेज हत्या हा गंभीर गुन्हा ठरवला। IPC कलम 304 बी अंतर्गत जर पत्नीचा मृत्यू विवाहानंतर 7 वर्षाच्या हुंड्यासाठी छळ केल्यामुळे झाला असेल तर तो हत्या समजून दोषींना जन्मठेपेची शिक्षा देता येते। IPC कलम 498 अंतर्गत पती किंवा सासरच्या व्यक्तींनी विवाहित महिलेला हुंड्यासाठी त्रास दिल्यास 3 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड ठरवण्यात आला आहे। इसवी सन 2018 मधील सुधारणा। फास्ट ट्रॅक कोर्ट। हुंड्यासंबंधी तक्रारीवर जलदगती न्याय निवडण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आली। त्याच्यानंतर वुमेन्स हेल्पलाईन 181। महिलांसाठी तक्रार करण्यासाठी 181 हेल्पलाईन सुरू करण्यात आली। हुंडाबंदी कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचणी।
4.1 समाजातील मानसिकता आणि दबाव. हुंडा अजूनही सामाजिक प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. हुंडा हा सुसंस्कृत भेट कस्टमरी गिफ्ट म्हणून देण्यात येतो, त्यामुळे अनेक जण त्याला गुन्हा मानत नाहीत. 4.2 तक्रार नोंदवण्यास भीती. अनेक महिलांना आणि त्याच्या कुटुंबियांना हुंडा प्रकरणात तक्रार दाखल करण्याची भीती वाटते. सासरकडून सूड भावना किंवा विवाह तुटण्याची शक्यता यामुळे महिलांना तक्रार करणे कठीण जाते. पोलीस आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटी. 4.3 अनेक वेळा पोलीस तक्रारींची योग्य चौकशी करत नाहीत किंवा तक्रार नोंदवून घेत नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये विलंब होतो, ज्यामुळे पीडित महिलांना न्याय मिळायला उशीर होतो. कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाय. सामाजिक जाणीव जागृती. मेक सोशल अवेअरनेस. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हुंडाबंदीविषयी जागरूकता मोहिमा राबवणे गरजेचे आहे. हुंडाविरोधात लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि सामाजिक दबाव टाकून हुंडा घेणाऱ्या कुटुंबावर कारवाई करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. कायदेशीर प्रक्रिया सुलभ करणे. मेक इझी द लीगल प्रोसेस. जलद न्याय निवाडण्यासाठी अधिक फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करावेत. महिला हेल्पलाईन आणि पोलिसांकडून तत्काळ मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. महिला सबलीकरण किंवा सशक्तीकरण. वुमेन एम्पॉवरमेंट. महिलांना शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन प्राप्त होण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात. हुंडाबळी महिलांसाठी पुनर्वसन केंद्रे आणि स्वावलंबन प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत. निष्कर्ष असा आहे, हुंडाबंदी कायदा 1961 हा हुंडा प्रथा थांबवण्यासाठी महत्त्वाचा कायदा आहे, पण अजूनही त्याच्या प्रभावी अंमलबजावणीत अनेक अडचणी आहेत. समाजाने हुंडा प्रथेविरोधात जागरूक होऊन कठोर पावले उचलल्यासच हा कायदा प्रभावी ठरू शकतो. हुंडा म्हणजे फक्त एक प्रथा नाही, तो महिलांवरील अन्याय आहे. त्यामुळे हुंडा रोखण्यासाठी कायदा आणि समाज दोघांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.